Good morning. Today we learn frequency distribution table. Before that, what is meant by frequency? The definition of frequency. Let's learn. Suppose sometimes a collected data. Data म्हणजे काय? माहिती, कच्ची सामग्री. कच्ची सामग्री म्हणजे काय? समजा मला सांख्यिकीचा गणिताचा अभ्यास करायचा असेल, उदाहरणार्थ इयत्ता 7वी मधील गणित विषयाचे 30 पैकी गुण प्रत्येक विद्यार्थिनीचे मी कागदावर लिहिले. तर ते जे गुण लिहिले मी कॉमा करून त्याला म्हणायचं डाटा, त्याला म्हणायचं रफ डाटा किंवा कच्ची सामग्री म्हणायची त्याला. बरोबर. आता त्याच्यामध्ये जर आता आपल्या वर्गात 50 मुली आहेत, 50 मुलींचे मी 30 पैकी गुण लिहिलेले आहेत. 50 मुलींचे 30 पैकी गुण. आणि मग त्याच्यामध्ये समजा 30 पैकी 30 10 मुलींना पडले, 30 पैकी 30, मग 30 मार्क 10 वेळा आले. मग 10ला 30ची वारंवारता असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. काय म्हणतात? वारंवारता. असं करूयात आपण. तुमच्यासाठी एक साधं उदाहरण घेतो. फक्त 10 मुलींचे गणिताचे 10 पैकी मार्क घेतो. 10 मुलींचे बघा, 10 मुलींना गणितामध्ये एका टेस्टमध्ये 10 पैकी मिळालेले गुण 8 7 5 8 7 5 8 7 5 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. हे 10 विद्यार्थिनींचे 10 पैकी मार्क आहेत. ओके. आता हे कलेक्टेड, याला म्हणायचं कलेक्टेड डाटा म्हणजे कच्ची सामग्री. सम स्कोर अपीअर्स अगेन अँड अगेन. याच्यामध्ये काही संख्या पुन्हा पुन्हा येत आहेत. बघा 8 8 8 8. 8 ही 8 मार्क 4 मुलींना मिळाले. ओके. 4 स्टुडंट गॉट 8 मार्क्स. 1 2 3 स्टुडंट गॉट 7 मार्क्स. 3 स्टुडंट गॉट 5 मार्क्स. ओके. म्हणजे सम स्कोर कम किंवा अपीअर, सम स्कोर अपीअर अगेन अँड अगेन. सो द नंबर ऑफ टाइम्स बघा, म्हणजे सपोज 8 हाऊ मेनी टाइम्स? 4 टाइम्स. 7 3 टाइम्स. 5 3 टाइम्स. दॅट मीन्स द नंबर ऑफ टाइम 4 टाइम्स. नंबर ऑफ टाइम्स अ पर्टिक्युलर स्कोर म्हणजे 8 स्कोर हा 4 टाइम्स आलाय. सो 4 इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ 8. 3 is frequency of 7. 3 is frequency of 5. Is that clear? बघा, because 8 occurs 4 times, 7 occurs 3 times, 5 occurs 3 times. That's why 4 3 3 are the frequency. Okay. What is the definition of frequency? Frequency of that score. Definition. फ्रिक्वेन्सी म्हणजे मराठीत वारंवारता. ओके. बघा, नंबर ऑफ टाइम्स किती वेळा, पर्टिक्युलर स्कोर ऑक्युअर्स म्हणजे पुन्हा पुन्हा येणे. म्हणजे नंबर ऑफ टाइम्स अ पर्टिक्युलर स्कोर ऑक्युअर इन अ डाटा इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट स्कोर. हियर 8 occurs, 8 appears 4 times. That's why frequency of 8 is 4, frequency of 7 is 3, frequency of 5 is 3. Is that clear? Frequency is clear? या ठिकाणी तुमची फ्रिक्वेन्सी क्लिअर झाली का? वारंवारता समजली का? वारंवारता म्हणजे एखादी संख्या किती वेळा आली आहे हे दर्शविणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची किंवा संख्येची वारंवारता म्हणतात. आता या संख्या ज्या आहेत ना, ह्या नंबर्स 1 2 प्रत्येकाला याला मराठीत प्राप्तांक म्हणतात आणि इंग्लिश मध्ये स्कोर म्हणतात. काय म्हणतात? स्कोर. 1 2 10 स्कोर आर देयर. 10 स्कोर आहे तिथे. स्कोर किंवा प्राप्तांक याला संख्या न म्हणतात स्कोर किंवा प्राप्तांक म्हणायचं. आणि मग 8 हा स्कोर, 8 हा प्राप्तांक 4 वेळा आलाय. सो 4 इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. 7 हा प्राप्तांक किंवा 7 हा स्कोर 3 वेळा आलाय. ऑक्युअर 3 टाइम्स, अपीअर 3 टाइम्स. 3 वेळा तो पुन्हा पुन्हा आलाय म्हणून 3 ला काय म्हणायचं? वारंवारता. 3 इज द फ्रिक्वेन्सी. ओके. इज दॅट क्लिअर? नाउ वी हॅव टू लर्न frequency distribution table. That means वारंवारता वितरण सारणी. For that there are 3 columns: score, tally mark, frequency. Score म्हणजे मराठीत प्राप्तांक. या ताळ्याच्या खुणा आणि याला म्हणतात वारंवारता. असं एक टेबल करतात 4.
ओके, असा एक चार्ट करतात. कशासाठी? वारंवारता वितरण सारणी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं असेल त्याच्यासाठी, म्हणजे वारंवारता सारणी तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये प्राप्तांक, तळाच्या खुणा आणि वारंवारता. फॉर इन सच केसेस अ फ्रिक्वेन्सी टेबल इज मेड विथ द 3 कॉलम्स, वन इच फॉर द स्कोर्स, द टॅली मार्क्स अँड द फ्रिक्वेन्सी. ओके, आता याच्यामध्ये काय करतात? प्राप्तांक जे आहेत, नीट ऐका आता मराठीत सांगतो. स्कोर जे आहेत, स्कोर्स प्राप्तांक हे लहान्यापासून मोठ्यापर्यंत लिहितात. म्हणजे सगळ्यात लहान कोण आहे? 7 आहे, सॉरी 5 आहे. 5 7 8, 5 7 8 सगळ्यात लहान संख्या सगळ्यात मोठी संख्या असं क्रमाने लिहितात. नंतर टॅली मार्क, मग आता इथं 8 आलाय समजा, बघा 8 7 आणि 5. हे पहिला 8 आहे बघा, 8च्या पुढं उभे रे गोडायचे, एकदा आहे म्हणून 7 परत आला म्हणून 7च्या पुढे उभे रे, या उभ्या रे गेला नंतर टॅली मार्क, ताळ्याच्या पुढे परत 5 आला, 5च्या पुढे उभी. आता 8 परत आला, या उभ्या रे शेजारी आणखी एक रे, 7 म्हणजे 7च्या शेजारी, 5च्या शेजारी परत 8, 7च्या शेजारी परत 5च्या शेजारी परत 8. ओके, हे 4 रेग आहेत म्हणून 4, हे 3 आणि 3 संपलं. हे झालं स्कोरचा रकाना, हा झाला टॅली मार्कचा रकाना, हा झाला यांच्या बेरीज, त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. रेगावर जाणार 1 2 3 4 रेगा झाल्यानंतर, नीट आहे का, 4 रेगा झाल्यानंतर जर 5वी पण आली संख्या तर पहिल्या रेगेचं वरचं टोक आणि शेवटच्या रेगेचं खालचं टोक याच जोडायचं. ही झाली 5वी रेग. कितवी? 5वी. मग कॉमा द्यायचा. परत एकदा आलो तर परत 1 2 3 4, परत पुन्हा 5चा गट, 1 2 3 4, 1 2 3 4, 4 संख्या झाल्या की 5व्यांदा तिरकी रेग ओढायची. म्हणजे हा 5चा गट झाला, हा 5चा झाला, 5 10 15 20 झाल्या. 1 2 3 4, हे 5 आणि 2 7 झाल्या, 5 आणि 1 6 झाल्या. अशा पद्धतीने ताळ्याच्या खुणा करताना 4 खुणा झाल्यावर 5वी खूण तिरकी करायची. म्हणजे तो एक बंच जो आहे, तो ग्रुप आहे 5चा तयार होतो. आता आपण काय करूया, गणितच घेऊयात. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल कळेल, वारंवारता वितरण सारणी कळेल. सोपं आहे एकदम. पहा, मी आता पुस्तकातच गणित घेतो. द डिस्टन्स at which some children live from their school is given below in kilometer. 1 3 2 4 5 4 1 3 4 5 6 4 4 6. Make a frequency table. ओके, फ्रिक्वेन्सी टेबल साठी आता मराठीमध्ये सांगतो बघा. एका शाळेतील काही विद्यार्थ्यांचे शाळेपासूनचं अंतर किलोमीटर मध्ये दिले आहे. शाळेपासूनचं अंतर किलोमीटर मध्ये दिले आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा, फ्रिक्वेन्सी टेबल तयार करा. बघा त्याच्यात सगळ्यात लहान कोण आहे? 1 आहे बघा. सगळ्या संख्या बघितल्या का? 1. आणि सगळ्यात मोठा संख्या कोणती आहे? 6. 1 2 3 4 5 6. कळलं इथपर्यंत? आता नीट लक्ष द्या. आता पहिली संख्या बघायची किती आहे? 1. त्याला फोडलं मी बघा डाव्या हाताने, स्पेशल घ्यायची डाव्या हातात, तिरकी ओढायची. 1 पुढे उभी रे, 3 3च्या पुढे उभी रे, 2 2च्या पुढे उभी रे, 4 4च्या पुढे, 5 5च्या पुढे, 4 परत 4च्या पुढे, पुन्हा 1 1च्या पुढे अजून 1, 3 3च्या पुढे अजून 1, 4 4च्या पुढे तिसरी रेघ आली बघा, 5च्या पुढे आणखी 1 रेघ, 6च्या पुढे 1 रेघ, 4च्या पुढे आणखी 1 रेघ, 6 6च्या पुढे आणखी 1 रेघ, परत 4 आला बघा. इथे 4 रेघा झाल्या, अजून एक 4 आल्यामुळे तिरकी रेघ, 6च्या पुढे आणखी 1 रेघ. रेघा उडून झाल्या बघा. बरोबर. आता हे 2 रेघा आहेत म्हणून 2, ही 1 आहे म्हणून 1, हे 2 5 2 आणि 3 3 आणि 2 5 10 5 15. याची बेरीज आहे.
या टोटल म्हणायचं. ही कुणाची बेरीज केली आपण? फ्रिक्वेन्सीची. बरोबर आहे का? फ्रिक्वेन्सीला एफ म्हणतात. बरोबर आहे? मग या टोटलला कॅपिटल एन म्हणतात. या फ्रिक्वेन्सीला एन म्हणतात. किंवा हे चिन्ह बघा समेशन, म्हणजे बेरचे चिन्ह आहे समेशन, आणि एफ म्हणलं तरी चालेल. समेशन एफ कसंही म्हणा. कळलं का? संपलं. या ठिकाणी आपलं पहिलं गणित संपलंय बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ 5? 2. टेल मी द फ्रिक्वेन्सी ऑफ 6? 3. फ्रिक्वेन्सी ऑफ 3? 2. फ्रिक्वेन्सी ऑफ 1? 2. फ्रिक्वेन्सी ऑफ 4? 5. ओके. टेल मी द स्कोर हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 5. फ्रिक्वेन्सी 5 पण आहे किती आहे? 4 इज द स्कोर. टेल मी द स्कोर ऑफ हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 1? 2. असे उलट सुलट उत्तर देता आले, लिहिता आले पाहिजेत. आता बघा अजून एक गणित घेतो. आता नीट लक्ष द्या. खूप सोपं म्हणजे खूप. प्रियाच्या आईने बाजारातून वाटराच्या शेंगा आणल्या. आईने शेंगा सोलण्यास सुरुवात केली आणि त्या शेंगामध्ये निघणारे जे शेंगाकडे गेले ते दाणे जे आहेत, काही शेंगामध्ये 4 दाणे, काही शेंगामध्ये 7 दाणे. मग त्याच्यातल्या प्रियाने 50 शेंगा उचलल्या आणि त्यावरून त्यातील दाण्यांची नोंद केली. 50 शेंगांवरील दाण्यांची नोंद केली. 50 संख्या घेतो बघा मी. नीट पहा. संख्या सांगतो. 4 3 2 4 3 4 3 3 2 8 2 3 3 4 3 4 4 5 2 8 8 2 5 3 4 4 3 6 2 3 4 4 3 3 2 6 4 4 7 2 3 6 3 6 6 6 7 6 7 3. आता गणित पण असतो बघा. इंग्लिश मध्ये सांगतो. प्रियाज मदर बॉट सम पीज अँड बिगॅन टू सेल देम. पीज म्हणजे शेंगा, वाटाणा शेंगा, आणि सेल देम म्हणजे सोलणे. प्रिया वॉज सिटिंग नियर बाय स्टडिंग हर मॅथ्स लेसन अँड शी ऑब्झर्व दॅट सम ऑफ पीपॉट्स, म्हणजे काही शेंगांमध्ये काय हॅड जस्ट 4 पीज, 4 दाणे, व्हाईल सम हॅड 7. सी टू 50 ऑफ द पॉट्स. तिने 50 शेंगा घेतल्या. आणि सी सेट देम, तिने त्या सोडल्या. आणि सी नोट डाऊन द नंबर्स ऑफ पीज इन इच ऑफ. प्रत्येकातील दाण्याची संख्या तिने नोंदवली. ती अशा पद्धतीने आली. मग आता मला सांगा, सगळ्यात लहान संख्या, सगळ्यात मोठी संख्या शोधा. चार तासात सगळ्यात लहान संख्या कुठे आहे? 1 नाहीच आहे बघा इथे पुढे. सगळ्यात लहान संख्या 2. बरोबर. आणि सगळ्यात मोठी किती आहे? 7. 2 3 4 5 6 7. आता इतकं सोपं आहे, नीट पहा बरं का. 4 च्या पुढे उभी रे. 3 2 3 2 4 3 4 3 4 3 परत 4 3 3 2 3 2 8 8 पण आहे बघा. 8 2 2 3 2 काय बघा इथे 4 4 झाले. मग हे आज एकदा झालं, अजून एक 4 3 4 4 3 परत एक 4 म्हणून 5 असेल. परत 4 5 4 5 2 8 2 8 8 2 8 आणि 2 अजून एक म्हणजे 5 आले. 5 3 4 5 3 4 4 3 6 4 3 आणि 6 2 3 4 2 3 बघा 5 आहे आणि 4 4 3 3 बघा 4 3 3 2 6 4 2 6 4 4 7 2 4 7 2
3 6 3 3 6 3 6 6 6 एक आणखी एक 6 आणखी एक 6 7 6 7 6 7 3 7 3 अजून एकदा असं पहा या पद्धतीने एक लक्षात ठेवायचं फक्त 4 रेघा झाल्या की 4 झाल्यावर पाचवी तिरकी 5चा गट करायचा मग स्वल्पविराम द्यायचा 5 अधिक 3 8 5 आणि 5 10 5 15 5 आणि 5 10 2 12 2 5 आणि 2 7 3 3 8 8 7 15 15 25 5 30 3 आणि 2 5 संपलं. याला म्हणतात फ्रिक्वेन्सी टेबल. कळलं का? महत्वाचं काय आहे? टॅली मार्क 1 2 3 4 झाल्यावर पाचवी तिरकी मग स्वल्पविराम द्यावा. पुढचं परत 1 2 3 4 झाली की तिरकी परत स्वल्पविराम 1 2 3 4 आणि 5चा एक गट आहे 5 आणि 5 10 15 असं मोजावं. कळलं? स्टेप समजल्या? कन्फर्म? ओके. आता आपण पहा काय काय शिकलो आपण 99 पानावर. अ सिंपल वे टू टॅब्युलेट स्कोर्स इज बाय युजिंग टॅली मार्क. म्हणजे ही जी प्राप्तांक आहेत संख्या ज्या आहेत याचं वर्गीकरण करायचं असेल तर टाळ्याच्या खुणाचा वापर करता येतो. अ टेबल इन विच नंबर ऑफ टॅली मार्क्स इंडिकेट्स द फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी टेबल. याचे टॅली मार्क आहेत ही वारंवार आपण मोजून लिहितो फ्रिक्वेन्सी दाखवली जाते म्हणजेच खुणांची संख्या वारंवारता दर्शवते म्हणून या सारणीला वारंवारता सारणी म्हणतात फ्रिक्वेन्सी टेबल. व्हेन द नंबर ऑफ स्कोर इज व्हेरी लार्ज. आता हे जे स्कोर आहे खूप मोठा असेल अ फ्रिक्वेन्सी टेबल यूज टू अँड फाइंड देअर ॲव्हरेज. जर प्राप्तांकाची संख्या मोठी असेल तर वारंवारतेचा उपयोग करून असं करून सरासरी आता 50 संख्या आहे मग तुम्हाला ॲव्हरेज काढायचं म्हटल्यावर 50 संख्यांची बेरीज भागिले 50 किती वेळ लागेल त्यासाठी मग असा टेबलचा उपयोग केला जातो. बरोबर आहे का? आणि खाली चौकोनातील बघा द ॲव्हरेज इज युजफुल फिगर इन द स्टडी ऑफ ऑल ब्रांचेस ऑफ सायन्स इन्क्लुडिंग मेडिसिन जिओग्राफी इकॉनॉमिक्स सोशल सायन्स एक्सेट्रा. अनेक विषयांमध्ये सरासरीचा उपयोग होतो. आता आपण एक्झाम्पल नंबर 1 पहा. संख्या पहा 131 135 140 138 132 133 135 133 134 135 132 133 140 139 132 131 134 133 140 139 136 137 136 139 137 133 134 131 आणि 140 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 एक संख्या हुकली वाटतं 2 4 6 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 35 40 38 32 33 35 33 33 34 35 33 34 35 33 34 35 33 40 39 32 31 40 39 32 31 34 33 34 33 40 40 डबल आहे. ओके अशा पद्धतीने संख्या दिल्या आहेत. द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन अ क्लास इन गिवन इन सेंटीमीटर. 30 विद्यार्थी आहे बघा 30 विद्यार्थ्यांची हाईट सेंटीमीटर मध्ये दिली आहे. ड्रॉ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा. बघा स्कोर टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी. टोटल त्याला एन म्हणतात किंवा समेशन एफ म्हणतात. ओके याला फ्रिक्वेन्सी एफ आय म्हटलं तरी चालतं. आता सगळ्यात कमी उंची किती आहे बघा बरं. मला वाटतं 131 आहे आणि सगळ्यात जास्त किती 140 आहे. मग 140
31, 132, 133, 134, 135, 36, 37, 38, 39 आणि 40. सगळ्यात लहान संख्या लिहायची, त्याच्यापासून सगळ्यात मोठ्या संख्येपर्यंत जायचं. आणि आता काय करायचं, सिस्पेन्सिक घ्यायची डाव्या हातात. 131 फोडा, 131 फोडू, 35, 35, 40, 40, 38, 38, 32, 32, 33, 35, 33, 35, 33, 34, 35, 33, 34, 35, 32, 33, 32, 33, 40, 39, 40, 39, 32, 31, 32, 31, 34, 33, 34, 33, 40, 39, 40, 39, 36, 37, 36, 37, 40, 36, 39, 36, 39, 37, 33, 37 आणि 33 ला तिरकिरे, 34, 31, 34, 31 आणि 40, 40 ला तिरकिरे. संपलं. हे 3, हे 5 आहे बघा. हे 3, 2, 2, 1, 3 आणि 5. 5 आणि 3 8 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 24 आणि 4 आलं बघा. बरोबर 30 विद्यार्थ्यांची मुलं येते. कळतंय का? म्हणजे इतकं सोपं आहे हे. खूप छान गणित आहे ही. आता त्याचं दुसरं गणित बघा. इन अ सर्टन कॉलनी देयर आर 50 फॅमिलीज. एका वसाहतीत 50 कुटुंब आहेत. द नंबर ऑफ पीपल इन एव्हरी फॅमिली इज गिवन बिलो. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची संख्या पुढे दिली आहे. ड्रॉ ऑफ द फ्रिक्वेन्सी टेबल. वारंवारता सारणी तयार करा. बघा 5 4 5 4 5 3 3 4 3 4 2 3 4 2 2 2 4 5 1 3 2 4 5 3 3 2 4 4 2 3 4 3 4 2 3 4 5 3 2 3 2 4 5 3 2 4 5 4 5 3 2 3 2 3 4 5 3 2 3 2 बघा 5 4 5 5 4 5 4 5 डबल 5 3 3 3 4 3 4 2 3 4 3 4 2 3 4 4 2 4 5 1 3 4 5 1 3 2 4 5 2 3 4 5 2 4 5 बरोबर आहे. 2 डबल 4 2 3 2 डबल 4 2 3 4 3 4 2 3 4 3 4 2 3 हां 4 5 3 2 3 2 4 5 3 2 3 2 3 4 5 3 2 3 4 5 3 2 आणि 3 2. ओके. बघा काही डोकं चालवायचं नाही. इट्स व्हेरी सिंपल. बघा चला लहान संख्या कोणती याची बघा शोधा. 1 हे बघा 1. मोठी संख्या किती आहे? 5 आहे. 1 2 3 4 5. काय करायचं फक्त हे बघा 5 4 5 4 हे बघा 5 4 5 4 5 3 वेळा 3 5 1 2 3 वेळा 4 3 4 4 3 आणि 4 2 3 2 आणि 3 एकदा आहे म्हणजे गुण करायचे बरोबर. 4 आणि 4 वेळा 2 4 चा अंक इकडे आले 4 वेळा 2 1 2 3 अजून एक आहे 4 5 4 5 1 3 2 4 1 3 2 4 5 डबल 3 बघा 5 चे 5 वेळे 5 आणि डबल 3 2 डबल 4 2 2 वेळा 2 3 4 2 3 आणि 4 चे अंक इकडे म्हणजे 3 4 2 3 3 4 2 आणि 3 4 5 3 2 4 5 3
आणि 2 4 वेगळे 3 2 3 2 3 4 3 4 5 3 5 आणि 3 2 3 2 2 3 आणि परत 2 बघा 1 5 5 10 3 13 5 5 10 5 15 1 16 10 3 13 आणि 7 13 7 20 30 40 49 50 n बरोबर 50 चेक बघा बरं की आपलं दुसरं गणित झालं बरं का आता बोलता बोलता खूप सोपं आहे बरोबर आहे का बघा या ठिकाणी 1 13 16 13 7 1 13 16 13 7 बरोबर आहे 3 3 5 3 3 ओके आता 3 नंबरचं गणित अ डाय वॉज कॉस्ट 40 टाइम्स डाय म्हणजे ते असतं ना आपण सापशिडी खेळतो त्याच्यामध्ये नाही का फेकत आपण ते फसा इट इज कॉल्ड डाय 40 वेळा फेकला 40 वेळा आणि स्कोर नोटेड 40 वेळा तो असा टाकला व्यापारी खेळतो आपण त्याच्यावर आपण टाकतो बघा तो डाय 1 2 3 4 टिप मारतात त्याच्यावर मग त्याच्यावर 40 वेळा फेकला 40 किमती लिहिल्यात 1 ते 6 संख्या असतात फक्त म्हणजे 1 2 3 4 5 6 जणात आणि 40 वेळा फेकलाय बघा 3 2 5 6 4 2 3 1 6 6 2 3 5 3 5 3 4 2 4 5 4 2 6 3 3 2 4 3 3 4 1 4 3 3 2 2 5 3 3 4 सोपं आहे बघा ती सांगितलं 1 ते 6 लहान संख्या 1 मोठी संख्या बघा बघा सारखंच परत नीट अजून लक्ष द्या 3 2 3 पुढे 1 2 पुढे 1 5 6 4 5 6 आणि 4 2 3 1 बघा 2 3 आणि 1 6 6 6 च्या पुढे 2 वेगळा 2 3 5 3 2 3 5 आणि परत 3 5 3 4 2 बघा 5 3 4 2 4 5 4 4 5 परत 4 2 6 2 5 वेळे 2 6 3 2 आहे बघा 1 2 2 4 2 4 ची 5 वेळे 3 3 3 3 4 1 4 बघा 4 1 परत 4 3 3 3 च्या 2 वेळा आहेत बघा ही पाचवी आणि परत 1 2 2 2 2 5 3 5 ची 5 वेळे 5 3 परत 3 आणि 4 हे 2 आलं हे 8 आलं 5 परत 10 3 13 आलं हे 8 आलं 8 हे 5 आलं आणि हे 4 आलं 5 4 9 17 30 40 आलं बघा 40 40 40 येत बरोबर आहे का बघा 2 8 13 8 5 4 ओके नाउ टेक अ लास्ट एक्झाम्पल आता शेवटचं गणित घेऊ ओके खूप सोपी आहे बघा हे सगळ्यात स्टॅटिस्टिकल चार्ट म्हणजे आपण याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणतो इंग्लिश मध्ये मराठी वारंवार सांगणे द नंबर ऑफ chapters that 30 students in a hostel need every meal is given below बरोबर आहे का बघा किती येतं 30 विद्यार्थ्यांचं हॉस्टेलला काय एका वस्ती खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये किती पोळ्या लागतात चपाती येते चपाती सॉरी चपातीच नाही चपातीच 30 स्टुडंट इन हॉस्टेल नीड्स ॲट एव्हरी मील प्रत्येक जेवणाच्या वेळी किती चपात्या लागतात मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल आता बघा बरं का 3 प्रत्येक विद्यार्थ्याचे 3 2 2 3 4 5 4 3 4 5 2 3 4 3
ओके. बघा तीन सगळ्यात कमी कोण आहे 2 3 4. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 5. 3 2 2 3 2 2 3 4 5 3 4 5 4 3 4 4 3 4 5 2 3 5 2 3 4 3 2 4 3 2 5 4 5 4. बघा हे पाचवी रे 4 4 3 3 4 4 3 3 2 2 2. बघा पाचवी रे आणि अजून 2 ला 3 4 3 4 3 2 3 2 आणि 3 2 3 आणि 2. 5 आणि 4 9 5 आणि 5 10 5 आणि 3 8 आणि हे 3 8 आणि 9 20 आणि 30 आहे. बघा बरोबर या ठिकाणी आपलं शेवटचं गणित पण या ठिकाणी संपलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण संपलंय. प्रकरणच नव्हे तर आपला सिलेबस पण संपलेला आहे. या ठिकाणी बघा मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2 आहे. याच्यामध्ये जवळजवळ 11 प्रश्न आहेत. तर तुम्ही हे सोडू शकता. याच्यामध्ये 9वं गणित आहे पायथागोरस थेरम करायचं आहे. त्यानंतर 10वं जे आहे एज ऑफ द क्यूब इज 8. फाइंड इट्स टोटल सरफेस एरिया. आता कोणाचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे क्यूबचा. क्यूबचा टोटल सरफेस एरिया किती आहे 6l स्क्वेअर 6l वर्ग आहे. याच्यामध्ये 6 गुणिले 8 चा वर्ग सोडू शकता तुम्ही. फॅक्टराइज आहे बघा 365 365 y raised to 4 z raised to 3 146 y square z raised to 4. एवढं मोठं गणित आहे. याच्यामध्ये काही कॉमन निघतं का बघावं. बघा याच्यामध्ये याच्यामध्ये y 4 वेळा y 2 वेळा आहे म्हणजे लहान 2 आहे. z3 z4 z3. आता ह्या संख्या ज्या आहेत दोन्ही याच्यामध्ये कोणी कोणी भाग होतो बघावं. मला वाटतं याला 2 ने मिळाला जात नाही. 6 4 आणि 11 365 आणि 146 365 आणि 146. आता याला कशाने भाग जातो नीट पहा. कशाच्या पाड्यामध्ये आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आता 73 याला भाग जातो बघा म्हणजे 73 कॉमन निघेल. 73 5 5 3 15 35 आणि 1 36 म्हणजे 365 ला 73 ने भागल्यावर किती राहतं 5. 146 म्हणजे 73 ला 2 ने गुणलं म्हणजे 2 राहील. 146 भागिले 73. आता y 4 होते 2 बाहेर गेले 2च राहिले. z3 होते 2 3 बाहेर गेले वजा 146 भागिले 73 2. y 2 होते बाहेर गेले 4 z4 पैकी 3 गेले. हे उत्तर त्याचं आलं का लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवता येते. 6वं गणित यूज द फॉर्म्युला यू कॅन ट्राय सोडू शकता तुम्ही. 5वं एक्सपांड अशा प्रकारची आपली गणित झाली आहेत. 4थं डायमीटर ऑफ सर्कल इज 5.6. डायमीटर म्हणजे d इज गिवन आणि c काढायचं सर्कमफरन्स. c बरोबर πd बरोबर आहे का. म्हणजे पाय ची किंमत 22/7 आणि d ची किंमत 5.6. हेच तुम्ही कसं सोडू शकता 22/7 आणि 56 दशांश आखून दिलं 7×56 एक शून्य काढून घ्या. अशा पद्धतीने तिसरं गणित सोपं आहे बघा. दुसरं पण सोपं आहे आणि पहिलंही सोपं आहे. या ठिकाणी आपला सिलेबस संपलेला आहे. तुम्हाला परीक्षेला शुभेच्छा. ठीक आहे या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.